नमस्कार मंडळी, कसमध्ये पट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी। पण ती कशी, तर तव्यावरती सुके कारले बनवणार आहोत आपण, मसाला भरून आणि फ्राय करणार आहोत। तर मी इथे कारले घेतलेत, पाव किलो आहेत ते। मीडियम साईजचे असल्यामुळे त्याचे मी 2 भाग करून आणि मधून कट करून घेते। व्यवस्थित बघून घेतले आहेत कारले की आतमध्ये काही खराब वगैरे नाही आहे ना, कीड वगैरे लागलेलं, ठीक आहे। अशा पद्धतीने कारले केल्यानंतर तुम्हाला खायला खूपच छान लागतील, ते जास्त कडसरही लागत नाही। आधी मी कारले व्यवस्थित शिजवून घेणार आहे, नंतर मी तव्यावरती त्यांना मसाला भरून आणि फ्राय करणार आहे। असे कारले तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा कसे लागतात ते। आमच्या घरात तर हे कारले फ्राय केलेले खूपच आवडतात। बघा, अशा पद्धतीने मी हे सर्व कारले कट करून घेतलेले आहेत। त्यांना स्वच्छ 1-2 पाण्यातून धुवून घेतले आहेत। आणि आता मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये कारले टाकले आणि वरून 2 चमचे मीठ टाकून घेणार आहे। मीठ टाकल्यानंतर काय होते, तर त्याचा तो जो कडूपणा असतो तो थोडासा कमी होऊन जातो। आणि झाकण ठेवून छान यांना 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित शिजू देणार आहे कारले। आणि हे शिजल्यानंतर मग ते आपण तव्यात फ्राय करणार आहोत। बघा, तर मी ह्या पद्धतीने असे शिजण्यासाठी ठेवले आहेत। चल, आता आपण कारल्याचा मसाला बनवून घेऊया। इथे मी शेंगदाण्याचा कूट, थोडासा डाळांचा कूट, अर्धा चमचा काळा मसाला, पाव चमचा हळद आणि मीठ घेतले आहे। आणि थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करून घेतलं आहे, पण अगदी कोरडं। आता हे कारले शिजलेले, त्याचं मी पूर्ण पाणी निथळून घेतलं आहे। आणि त्यामध्ये हा मसाला आता मी भरून घेत आहे। त्यामध्ये जर कारले थोडे पक्के असतील तर त्यामध्ये थोडेफार बिया निघतात, त्या आपण साईडला काढून घ्यायचे आहेत। त्याचं पाणी निथळून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने। आणि मग अशा पद्धतीने त्यामध्ये हा आपण आता मसाला भरून घेणार आहोत। मसाला भरल्यानंतर तसेच हे कारले आपण तेलात फ्राय करणार आहोत। फ्राय म्हणजे अगदी डीप फ्राय नाही, तर शॅलो फ्राय करणार आहोत। छान फोडणी वगैरे देऊन मस्त। हे बघा, या पद्धतीने सर्व कारले छान भरून झालेले आहेत। आता तव्यामध्ये तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी थोडंसं जिरं, ठेचलेला लसूण, थोडीशी चिरलेली कोथिंबीर आता आपण इथे टाकून घेणार आहोत। आता हे व्यवस्थित आपण फ्राय होऊ द्यायचं आहे। यामध्ये आता थोडासा काळा मसाला टाकून घेणार आहोत, पाव चमचा, कारण आपण जो मसाला कारल्यात भरला त्याच्यातही मसाला असतो, जास्त तिखट नको व्हायला म्हणून लिमिटेड टाकायचा आहे। हा मसाला आम्ही घरगुती बनवलेला आहे। मग हे कारले या पद्धतीने या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवर व्यवस्थित मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे आहेत। ठीक आहे, आपण सर्व कारले आता इथे टाकून घेतलेले आहेत। आणि जो मसाला उरलेला होता तो यावरती भरभरून घ्यायचा आहे, मोकळा करून। तुम्ही कोरडा शेंगदाण्याचा कूटही टाकू शकतात त्यावर। आणि कारले आपण मिठात शिजवल्यामुळे एकदम लिमिटेड वरून मीठ टाकायचं आहे अंदाजानुसार। तुम्ही शिजायला किती मीठ टाकताय त्यानुसार आता इथे कारल्याच्या इथे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। असे कारले तुम्ही एकदा करून खाल्ल्यानंतर तुम्हाला खूपच आवडतील। एकदा करून बघा। अगदी भुरभुरून घेतलं आहे मी मीठ। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत।
असेच फक्त उलट पालट करून आणि छान कारले मस्त क्रिस्पी होऊ द्यायचे आहेत. मसालाही छान भाजला जातो त्यामध्ये. हे बघा असं बघा किती छान कारले भाजले जात आहेत. त्यातलं पूर्ण पाणी शोषलं जातं कारल्यामध्ये असलेलं आणि छान मस्त क्रिस्पी भाजले जातात म्हणजे फ्राय होतात ते तव्यावरती. की हे लहान मुलं देखील खाऊ शकतात अशी कारल्याची भाजी. बघा कसे मस्त छान फ्राय झालेत कारले. असे व्यवस्थित भाजून आपण हे पोळी सोबत खाऊ शकतो. बघा ही आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. हे बघा मी ताटात वाढून घेतली आहे. चला तर मंडळी, मग अशा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि कशी वाटली ही रेसिपी तुम्ही स्वतः करून बघा, खाऊन बघा. तुमच्या घरातील लहान मुलंही खातील आवडीने. थँक्यू.